जर प्रशासनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सर प्रत्येक परिपत्रकाचा अतिशय अभ्यास करायचे, बारीक सारीक गोष्टी पाहायचे, त्याच्याखाली अधोरेखित करायचे आणि ज्या शिक्षकाचं ते काम असेल त्या शिक्षकाला समजून सांगून ते काम करून घ्यायचे. ही हातोटी असते आणि ती हातोटी त्यांच्या अंगी दिसून आली. त्यांनी अतिशय काम संयमाने करून घेतलं, प्रत्येक शिक्षकाला प्रोत्साहन दिलं. काही झालं तर मी आहे. आणि कविवर्य कुसुमाग्रजांच्या त्या कवितेप्रमाणे फक्त लढ म्हणा पाठीवर हात ठेवून असं शिक्षकाचं जे कार्य आहे ते त्यांनी आम्हाला करून कामं करण्यास प्रोत्साहन दिलं. त्यामुळे त्यांचा जो कार्याचा आढावा घेत असताना तो जो कार्याचा आलेख आहे तो उत्तरोत्तर वाढताना दिसलेला आहे. त्यांनी माणसं कमवलेली आहेत हेही दिसून आलेलं आहे. बऱ्याच वेळा त्यांना भेटायला येणारी माणसं लांबची असायची, आवर्जून सांगायची की सर असे होते तसे होते. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना त्यांचा काळ तसा आपल्याला कमी लाभला असं म्हणावं लागेल. परंतु ठीक आहे, असो, जे झालं ते झालं. त्यांना निवृत्तीची वेळ आल्यामुळे निवृत्त व्हावंच लागेल. परंतु तो आनंद आणि दुःख ह्या दोन गोष्टींचा क्षण आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष तसंच मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आपल्याला